तर नमस्कार मंडळी, आता आम्ही निघालो आहे घाटकोपरवरून थेट कोकणमध्ये आमच्या स्वर्गात शिमगा महोत्सवासाठी. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहोत पनवेलला. तुम्ही पाहू शकता इकडे, हे बघा इकडे लोकेशन ऑन करायची गरज नाही आहे. मी आता निघालो आहे पनवेलवरून महाडला. तर आता आपण डायरेक्ट महाडला भेटूया. तर आम्ही आलो होतो तर शेतावरती आणि आता आम्ही बैलगाडी घेऊन आलो आहे. आणि हा आमचा छोटा डॉन निहार. ह्याचं नाव काय आहे या बैलाचं? आणि ह्याचं नाव आहे सोन्या आहे का? मग आता तू कुठे आलाय? आता ह्यांना तू मारत नाही तुला बैल? तू घाबरत नाहीस ह्यांना? आई शपथ, मजा रे तुझी. गावाकडची संध्याकाळ. आता आम्ही होळीसाठी लाकडं आणायला जातो आणि हे माझे मित्र, हे आम्ही आता होमावरती लाकडं आणायला जातो. आज होळी आणि आज होळीसाठी लाकडं आणायला जातो. तर हे आमचे मित्र सगळे आम्ही आता कोयती कुऱ्हाड वगैरे घेऊन लाकूड आणायला जाणार आहोत. तर तुम्हाला आम्ही नक्की दाखवूया. तर तुम्ही नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील नातेगावमध्ये आणि होळीच्या माळावरती आलो आहोत. आज होळीचा शेवटचा दिवस आणि ह्या गावामध्ये 2 होळी का साजरी करतात ते आपण इथल्या ग्रामस्थांना विचारूया. आणि ग्रामस्थ हे योगेश भागवत हे आपल्याला गायडन्स देतील थोडंसं. नमस्कार. आता आपण आहोत श्री क्षेत्र नाते, तालुका महाड जिल्ह्यामध्ये पाहता तर 2 होळ्या उभारण्याचं काम चालू आहे. ही एक वेगळी परंपरा असलेली रायगड जिल्ह्यातली महत्त्वाची होळी आहे. ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी 2 मोठे होम लागतात, मोठ्या होळ्या लागतात. आपण पाहू शकता. तर एक होळी अशी ती सोमजाई मातीची, दुसरी अशी रवळनाथ महाराज यांच्या समोर लागते. आणि गावातले दोन्ही या होळ्यांमध्ये सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आणि या 2 होळ्या उभारण्याची ही निकोप अशी स्पर्धा असते. सगळे मजा आणि आनंद घेत दोन्ही बाजूच्या होळ्या उभारायला सगळे ग्रामस्थ एकमेकाला मदत करतात आणि हा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा खूप मोठा उत्सव महत्त्वाचा आहे. आणि एकाच ठिकाणी 2 होळ्या लागण्याची ही एक अद्भुत परंपरा आहे. महाड तालुक्यामध्ये कदाचित एकमेव असेल. आणि खूप फार मोठे होम असतात. आणि या निमित्ताने उद्या धुलीवंदनाच्या निमित्ताने दोन्ही या होळीच्या निमित्ताने रवळनाथ महाराजांची पालखी फिरते आणि संपूर्ण गावामध्ये हा उत्सव साजरा होतो. 2 दिवस गावामध्ये ही पालखी फिरते आणि लोक दर्शनासाठी फार मुंबई पुण्यातून सुरतवरून येतात, तर चाकरमाने जमा होतात. आणि 2 दिवसाचा हा शिमगा उत्सव जोरदार संपन्न होतो. कोकणातला अत्यंत महत्त्वाचा उत्सव शिमगा उत्सव अशा पद्धतीने नाते येथे साजरा होतो. तर आता आपण आलो आहोत नातेगावमध्ये. हा शेवटची होळी रचते. आता हे पहा, आपले ग्रामस्थ मंडळी आणि होळी रचण्याचे काम करत आहेत. ही सगळी मंडळी टाकीचाळी प्रीमियर लीग पर्व 5वे उद्घाटन.
नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आमचा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आमच्या गावातील शिमगा महोत्सव आणि तुमच्याकडे कसा साजरी केला जातो ते तुम्ही कमेंट करून सांगा नक्की. आणि जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.